जय हिंद, जय महाराष्ट्र. के लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत, सुस्वागतम. आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट हर्षवर्धन, ऋषालीताई, राहुल बोंद्रे. अमेरिकेमधनं शिक्षण घेऊन आलेत. नुकताच त्यांचा भावनिक सत्कार झालेला आहे, त्यांचं भावनिक भाषण सुद्धा झालेलं आहे. आणि ऋषालीताई आहेत आणि दादासुद्धा आपल्यासोबत आहेत आणि बिडवे आहेत. आपला भावनिक सत्कार झाला. अमेरिकेतनं शिक्षण घेऊन आलात आपण. काय आपल्या भावना आहेत, जनतेला काय सांगणार आजच्या दिनी? मी जनतेला हे सांगणार की सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे तुमचं एज्युकेशन आहे. पण आता सध्या जे चालू आहे आपल्या देशातच नाही पण पूर्ण जगात, तेव्हा मला कळतं की वकील म्हणजे लॉयरची किती जास्त महत्व आहे. सध्या सगळ्यांना आपल्या आपल्या स्वतःच्या ज्या राईट्स असतात, जे अधिकार आहे आपल्या, जे पण देशात जेवढे पण लॉज आहे त्याच्या अंडर, ते माहिती असणं सगळ्यात महत्वाचं असतं. जे पण आपल्या देशातच नाही पण जे पण जगात जे चालू आहे त्यांनी स्पष्ट दिसतं आहे की कसं सगळं संतुलन बिघडलेलं आहे. मग त्याच्यातच तुम्ही तुमचं एज्युकेशन आणि सोबत सोबत जे पण तुमचे वकिलीच्या अंडर जे पण लॉज असतात, जे पण कायदे असतात, ते माहिती घेणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी आजकालच्या ज्या आपलं इंडिया आहे, भारत आहे, त्याच्यात मी सगळ्यांना सांगतो की वकिली हा खरं खूप चांगला प्रोफेशन आहे. आणि पण महत्वाचं सगळ्यांनी एज्युकेशन घ्या, त्याच्याशिवाय आपण पुढे वाढू शकत नाही. आपण अमेरिकेमधनं शिक्षण घेतलं आणि आपल्या जनतेला त्याचा काय फायदा होईल? आपल्या शिक्षणाचा आपल्या जनतेसाठी काय करता येईल आपणास? मी जेव्हा परदेशात गेलो होतो अमेरिकेमध्ये, तेव्हा मला 20 नव्हे तर 30 दुसऱ्या देशातल्या लोकांसोबत मला भेटता आलं. त्यांच्यासोबतच मला शिकलो आणि त्याच्यामुळे जे तिथून मी त्यांच्याकडून जे शिकलेलो आहे तेच मी इकडे लोकांना म्हणजे सांगू शकतो. आणि सोबत सोबत असं मला आपण जे ग्लोबल एक्सपोजर जे म्हणतो ते भेटल्यामुळे मलाही वाटतं की आपण पण वाढवू शकतो. जे आपण आजकाल बघतोय की लोक आजकाल जे म्हणत आहे की पुढे वाढायला पाहिजे आपलं पण देश, ते त्यांच्याकडून शिकता पण येतं. आणि सोबत सोबत जे महत्वाचं आहे, त्यांचे जे अपगुण आहे, जे खराब ज्या क्वालिटीज आहे, त्यांनी पण आपण शिकू शकतो की आपण ते कसे चुका नाही करायला पाहिजे. ते सगळं मी शिकून आलेलो आहे आणि त्याच्यामुळे मला माहिती आहे की मी ते सगळे जे शिकलेलो आहे, जे पण क्वालिटीज मला माहिती आहे, त्यांनी मी पुढे काही करू शकेल चांगलं. अजून सुद्धा आपण पुढील शिक्षणासाठी सुद्धा अमेरिकेमध्ये जाणार आहात, त्या संदर्भामध्ये काय सांगता येईल? नाही, मी शिक्षणाला नाही चाललो अमेरिकेत. परत आता जे चाललो ते फक्त माझी एक परीक्षा आहे त्याच्यासाठी चाललो. पण मी परतच येणार आहे भारतात वकिली इथेच करण्यासाठी. आणि बॅरिस्टरची डिग्री म्हणजे अमेरिकेचं डिग्री घेऊन इथं आलेलो आहे आणि परत फक्त ते एक परीक्षा देण्यासाठी चाललो आणि परत येऊन इथेच मी वकिली करणार. आपण अमेरिकेमध्ये कुठे शिक्षण घेतलं? मी अमेरिकेत UCLA म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया लॉस एंजलस मध्ये शिक्षण घेतलं. मी तिथे मास्टर्स केलं होतं लॉ मध्ये, त्या डिग्रीला LLM म्हणता. आणि ते मी UCLA मधून करून आलो. आणि इतर विद्यार्थ्यांना आपल्यासारखं शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांना काय संदेश देणार? करा, 100% काही करून तुम्ही परदेशात जर नाही तर ऍटलिस्ट आपल्या देशातच जेवढ्या चांगल्या युनिव्हर्सिटीज, जेवढे चांगले कॉलेजेस आहे त्याच्यात करा. कारण जे एज्युकेशन असतं ते सगळ्यात महत्वाचं असतं. आणि काही करून लढा, पळा आणि कसंही करून तुमचं जे पण भविष्य आहे त्याला पूर्ण करायचा प्रयत्न करा. आपल्या परिवाराची सामाजिक बांधिलकी आणि राजकीय बांधिलकी आहे. आपल्या परिवाराचे आपल्यावर खूप मोठे संस्कार आहेत. आईबाबांबद्दल आणि आजोबांबद्दल काय सांगणार आजच्या दिनी? जे पण मी आज आहे, जसं मी घडलेलो आहे, ते सगळं माझं आई बाबा आणि आजोबांमुळेच घडलेलो आहे. मी जिथे पण असतो तिथे जे सोशल वर्क तुम्ही जे म्हणत आहे ते करतच असतो. US मध्ये होतो, अमेरिकेत होतो, तिथेही केलं. मी जेव्हा माझ्या शिक्षणात होतो दिल्लीला तेव्हाही केलं. आणि हे जे सगळे जे गुण मला भेटले ते खरं आई बाबा आणि आजोबांमुळेच भेटलेले आहे. आणि जे आपण जे म्हणतो पुढे जायचं, शिकायचं, अमेरिकेत जाण्याचं जे धाडसं जे होतं, जे घ्या लागतं, ते पण मी त्यांच्याकडूनच शिकले. आपण अमेरिकेमध्ये शिक्षण घेत असताना बराच कालावधी आपण तिथं होतात. काय एक हृदयामध्ये आठवण काही सांगता येईल अमेरिकेमधली? अरे नक्कीच. अमेरिकेत मी जेव्हा होतो तेव्हा मी जसं तुम्हाला सांगितलं की मी 30 ते 36 देशाच्या मुलांसोबत शिक्षण घेत होतो.
तर माझा जो वाढदिवस होता त्या वाढदिवसाला मला माझे जे हॅपी बर्थडे आपण जे गाणं असतं ते मला 7 वेगळ्या भाषेत ऐकता आलं. आणि भाषे म्हणजे मी परदेशाच्या भाषा म्हणतोय, भारताच्या कोणत्याच नाही. तर ते जे मी ऐकलं, सगळ्यांनी आपले आपले मला जे माझ्या वाढदिवसाला जे मला शुभेच्छा दिल्या दुसऱ्या भाषेत आणि त्यांच्या स्वतःच्या देशांच्या याच्यात, ते माझं कधी मी विसरू शकत नाही. चला, आपण वेळात वेळ काढून के लाईव्ह ला आपण आपली मुलाखत दिली. आपण खूप मोठे व्हावं ही आमच्या सर्वांच्या वतीनं आपल्याला सदिच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.